रणवीर अलाहाबादिया एवढ्या कमी एजमध्ये एवढं मोठं यूट्यूब चॅनल, मोठी बिझनेसमॅन लोक, क्रिकेटर लोक त्याच्या शोला यायची. मोदीने स्वतः अवॉर्ड दिला होता त्याला आणि त्याने एका शोमध्ये जाऊन त्याची असलियत दाखवली. तुम्ही यातनं 2 गोष्टी शिकू शकता. फर्स्ट की नाव कमवायला खूप दिवस लागतात. आत्तामध्ये उदित नारायणची पण कॉन्ट्रोवर्सी चालू होती. ह्या रणवीर अलाहाबादियाचं तर खूप कमी एज आहे. उदित नारायणने एवढे वर्ष 20-30 वर्ष घालवले आणि एका झटक्यात एवढी कॉन्ट्रोवर्सी करून घेतली. नाव कमवायला काही क्षण खूप झाले. आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्ही ज्या लोकांना खूप भारी समजता, एकदम स्वतःचा आयडल समजता, नेमकी तीच लोक भंगरी निघतात आणि खूप गैरगुजरे असतात. मग ते कोणी पण असू दे, तर त्यांचं नशीब आणि त्यांची मेहनत काम देते, म्हणून ते त्या पदाला पोचलेले असतात. देवाशी संवाद साधतो म्हणे तो. अहो, मला तर असं वाटतंय की देव सगळ्यांपाशी नाही येऊ शकत, म्हणून त्यांनी आईवडिलांना आपल्याकडे पाठवले, आपली काळजी करायला पाठवले आणि तो आईवडिलांबद्दल एवढी वाईट कमेंट करतोय. आणि आता खूप जे जेनजी लोक आहेत, म्हणजे खूप अपग्रेडेड, खूप कूल लोक आहेत, ते त्याला माफ पण करतील. त्याला माफ अजिबात नाही केलं पाहिजे, त्याला शिक्षा दिली पाहिजे. लोक त्याला आयडल मानतात आणि तो सोशल मीडियावरती येऊन असलं बोलतोय, चुकीचं आहे. नेक्स्ट जनरेशन असल्या लोकांना बघून खूप कूल व्हायचा प्रयत्न करत असते. असल्या लोकांना आयडल मानण्यापेक्षा आपल्या आई वडिलांचे कष्ट आठवा, स्वतः कष्ट करा, आपल्या आई वडिलांना खुश ठेवा.